नमस्कार मित्रांनो 20 जुलैला जंतर मंतरवर जे विद्यार्थी आंदोलन करत होते त्यांच्यावर हल्ला कोणी केला ह्या प्रश्नाचं उत्तर संसदेमध्ये जे काही संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू होतं त्याच्यामध्ये मिळणं अपेक्षित होतं आणि त्यासाठी जो विरोधक आहे त्यांनी पहिल्या दिवसापासून हा मुद्दा लावून धरला होता की हे जे काय आंदोलन विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं नीट परीक्षेच्या पेपर लीकच्या विरोधामध्ये त्याच्यामध्ये शेवटच्या प्रकारे ज्या प्रकारे पोलिसांनी लाठी हल्ला जो अमानुष प्रकारचा होता आणि त्याच्यामध्ये फक्त पोलीसच नाही तर सिव्हिल ड्रेसमध्ये जे गुंडे आहेत मावली आहेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी लाठी हल्ला केला। ज्या महिला होत्या मुली होत्या त्यांच्याशी विनयभंग त्या ठिकाणी करण्यात आला आणि ज्या प्रकारे जो लाठी हल्ला झाला तो त्याची दखल फक्त देशातच नाही तर जे इंटरनॅशनल मीडिया आहे त्यांनी पण त्याची दखल घेतली की त्या ठिकाणी हा जो हल्ला झालेला आहे त्याला जबाबदारी कोण किंवा ती ऑर्डर कोणी दिली होती। हा जो हल्ला झाला त्याला गृहमंत्र्यांनी ऑर्डर दिली होती का किंवा पंतप्रधानांनी याचं सांगितलं होतं का की हल्ला करा म्हणून किंवा पोलिसांनी त्या ठिकाणी दिल्लीचे जे कमिशनर आहेत त्यांनी यामध्ये ऑर्डर दिली होती। हे जे मुद्दा आहे तो ह्याचं जे उत्तर आहे ते विरोधकांनी ह्या अधिवेशनामध्ये संसदेमध्ये मांडण्याचा पूर्ण प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल तर पूर्ण संसदेचं अधिवेशन संपलं परंतु देशाचे जे पंतप्रधान आहेत आणि जे गृहमंत्री आहेत ते संसदेमध्ये आले नाही। जे आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये येत होते संसदेमध्ये त्यांचं जे कार्यालय आहे त्याच्यामध्ये ते येऊन बसत होते परंतु त्या ठिकाणी ते संसदेचं जे अधिवेशन चालू आहे त्या सभागृहामध्ये येत नव्हते आणि त्यांनी त्या ठिकाणी येऊन शेवटपर्यंत हे उत्तर दिलं नाही की हा आदेश जो मुलांवर लाठीचार्ज झाला जो अमानुष हल्ला झाला त्याचा आदेश कोणी दिला किंवा ज्या पॅलेट गन त्या ठिकाणी वापरल्या गेल्या किंवा संपूर्ण देशामध्ये ज्यावेळेस हे जे विद्यार्थी आंदोलन आहे हे पसरलं त्यावेळेस बिहारमध्ये हे बघायला मिळालं की त्या ठिकाणी AK-47 सुद्धा वापरली गेली आणि त्यामध्ये सुद्धा खूप मुलं जे जखमी झाले किंवा जे काही हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये काही मुलांचे डोळे निकामी झाले काही मुलांचा त्यामध्ये काही मृत्यू पण झाला। हे जे प्रकार सर्व झाले त्याच्या मागे नक्की ऑर्डर कोणाची होती हा जो प्रश्न आहे हा ठिकाणी संसदेमध्ये 20 दिवसापेक्षा जास्त काळ विरोधकांनी लावून धरला। एवढंच नाही तर संसदेच्या बाहेर येऊन सुद्धा त्यांनी आंदोलन केलं आणि सरकारला फक्त एवढं विचारत होते ते की ह्या ऑर्डर कोणी दिली आणि याचा संसदेमध्ये येऊन गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं। परंतु आपण जर बघितलं असेल तर त्या ठिकाणी संसदेच्या एका बाजूने कामकाज जे आहे हे ज्यावेळेस विरोधक बाहेर जात होते त्यावेळेस त्या ठिकाणी अनेक महत्त्वाची बिलं त्या ठिकाणी पास केले गेले। विद्यार्थी आंदोलन हा जो विषय आहे तो बाजूला राहिला परंतु त्या ठिकाणी हे जे काय बिल पास करण्याची जी काही प्रक्रिया होती त्या ठिकाणी विदाऊट चर्चा म्हणजे चर्चेशिवाय बिलं त्या ठिकाणी पास केली जात होती आणि त्या ठिकाणी एक प्रकारे संसदेचे अधिवेशन आहे हे एकाच बाजूने चालतंय का काय अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी संसदेमध्ये आपण अनेक वेळा बघितलेली आहे आणि गेल्या 12 वर्षामध्ये हे काही नवीन नाही। अशा प्रकारे चर्चेशिवाय किंवा विरोधकांनी वॉकआउट केलं की त्या ठिकाणी जाऊन संसदेमध्ये बिलं पास करून घ्यायची हाच प्रकार मागच्या 10-12 वर्षामध्ये जास्तीत जास्त वेळा घडलेला आहे। परंतु या ठिकाणी ज्यावेळेस विरोधकांनी किंवा शेवटच्या ज्यावेळेस दिवस आला किंवा अधिवेशन संपायला 1-2 दिवस राहिलेले असताना गृहमंत्री त्या ठिकाणी पत्रकारांच्या समोर आले आणि पत्रकारांना त्यांनी येऊन सांगितलं की मला संसदेमध्ये किंवा मी या ठिकाणी येतोय परंतु त्या ठिकाणी बोललं जातंय किंवा मला बोलू दिलं जात नाही। म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल मागच्या 10-12 वर्षामध्ये तर लोकसभेमध्ये म्हणा विधानसभे किंवा राज्यसभेमध्ये म्हणा लोकसभेत आणि राज्यसभेत जे विरोधी पक्षनेते आहेत म्हणजे जर लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत ते राहुल गांधी आहेत आणि राज्यसभेचे जे विरोधी पक्षनेते आहेत ते तिथे काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे ते आहेत। त्यांनी अनेक वेळा पत्रकारांच्या समोर बाहेर येऊन हे सांगितलेलं आहे की आम्ही अनेक वेळा जे मुद्दे उचलतो त्यावर आम्हाला बोलू दिलं जात नाही आणि आम्हाला बोलूच दिलं जात नाही असं राहुल गांधींनी सुद्धा पत्रकारांना येऊन सांगितलेलं आहे की मी जे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो ते जे काही सभापती आहेत ते आम्हाला बोलू देत नाहीत किंवा हे जे BJPचे जे सांसद आहेत किंवा जे खासदार आहेत ते ठिकाणी गदारोळ करतात आणि आमचा जो मुद्दा आहे तो पूर्ण करू दिला जात नाही आणि ह्याचा अनुभव देशातील लोकांनी अनेक वेळा घेतलेला आहे की कशा प्रकारे ज्यावेळेस राहुल गांधी बोलायला उभे राहतात किंवा त्यांनी जर एखादा मुद्दा मांडला तर त्याला कशा प्रकारे त्या ठिकाणी प्रतिवाद केला जातो आणि कशा प्रकारे संसदेमध्ये गोंधळ केला जातो हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे। त्यामुळे ती काही नवीन गोष्ट नाही परंतु या ठिकाणी हेच आपल्याला पुन्हा एक बार पाहायला मिळते की संसदेचे जे कामकाज आहे जे सुरळीतपणाने व्हायला पाहिजे आणि जे सरकार आणि जे विरोधक आहेत
त्यांनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे। ही जी परंपरा आहे जी मागच्या 60-65 वर्षामध्ये आपण देशामध्ये पाहिलेली होती, त्यावेळेस सुद्धा अशाच प्रकारे एका जे विरोधामध्ये ही जी बसलेली आज जी सत्ताधारी पार्टी आहे ते त्या ठिकाणी आंदोलन करत होते, संसदेमध्ये ते वॉकआउट करत होते, संसदेमध्ये अनेक मुद्दे त्यांनी त्या ठिकाणी मांडलेले आहेत आणि अनेक वेळा सरकारला त्या ठिकाणी धारेवर धरण्याचा प्रयत्न केलेला आहे। एवढंच नाही तर रस्त्यावर उतरून सुद्धा त्यांनी अनेक आंदोलनं केलेली आहेत। परंतु काँग्रेसच्या काळामध्ये आपल्याला हे पाहायला मिळालं की त्यांना आंदोलन करण्याची पण एक प्रकारे विरोधकांना मुक्तता होती आणि त्यांनी ज्यावेळेस आंदोलन विरोधक करतात त्यावेळेस ते असे कधीच म्हटले नाहीत की हे देशविरोधी आहेत किंवा सरकारविरोधी आहेत किंवा अर्बन नक्सल आहेत किंवा हे देशाच्या विरोधामध्ये काम करतायत किंवा हे फॉरेन फंडिंग घेऊन आमच्या विरोधात इथेकडे आंदोलन करतायत, असे जे आरोप आहेत ते आपल्याला बघायला मिळत नव्हते। परंतु मागच्या 10-12 वर्षामध्ये हे नियमितपणे बघायला मिळते की कोणतंही आंदोलन जर झालं, हे विदेशी फंडिंग आहे, हे अर्बन नक्सल आहेत, हे देशाच्या विरोधातलं कामकाज चालू आहे, सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न चालतोय। मग जर तुम्हाला हे आंदोलन नको असतील तर तुम्हाला जे काम दिलेलं आहे ते तुम्ही योग्य आणि इमानदारीने का करत नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे। ज्या कारणासाठी आपल्याला निवडून दिलेलं आहे लोकांनी, ज्या कारणासाठी आपण या ठिकाणी सरकारमध्ये आहोत, ते जर आपण योग्य प्रकारे केलं, जर त्या ठिकाणी विद्यार्थी आंदोलन करतायत आणि म्हणतायत की जे काही पेपर फुटा झाली त्याला रोख झाली पाहिजे किंवा पेपर लीक झाला नाही पाहिजे आणि जे काही पारदर्शकता आहे ती त्याच्यामध्ये पाहिली गेली पाहिजे आणि जे योग्य आहे त्यांनाच त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, ही जर विद्यार्थी भूमिका घेत आहेत त्यात चूक काय आहे। जर वेळोवेळी पेपर लीक होत आहेत, अनेक पेपर लीक होत आहेत आणि त्या ठिकाणी घोटाळे समोर येत आहेत, तर त्याच्यावर कुठेही जर कारवाई होत नसेल आणि त्या विरोधात जर विद्यार्थी येऊन आंदोलन करत असतील तर त्यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला करणं हे कोणत्या लोकशाहीमध्ये बसतं, ह्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे। तुम्ही जर म्हणताय की विद्यार्थी येऊन आंदोलन करतायत आणि म्हणून आम्ही त्यांच्यावर हल्ला करतोय, तर मग विद्यार्थ्यांनी आंदोलन न करण्यासाठी ही जर पूर्ण जी प्रक्रिया आहे, ही जर पेपर लीक जर झाली नसती, त्या ठिकाणी जर 20-22 लाख मुलं त्यांच्या आयुष्य जर पणाला लागलं नसतं, त्याच्यामध्ये काही मुलांनी आत्महत्या केली नसती, तर या ठिकाणी हे जे आंदोलन आहे हे झालं असतं का? म्हणजे एका ठिकाणी तुम्ही लोक जे आंदोलन करतात त्यांना अर्बन नक्सल म्हणणार, जे मुख्य न्यायाधीश आहेत ते तरुणांना कॉक्रोच म्हणणार, तुम्ही एका प्रकारे तरुणांना न्याय देणार नाही। दुसऱ्या बाजूने तुम्ही त्या ठिकाणी जे काही व्यवस्था आहे ती मात्र अशा प्रकारे बंदिस्त करून ठेवलेली आहे की त्याच्यामध्ये कोणतीही पारदर्शकता नाही आणि तरुणांना समजायला तयारच नाही की आम्ही जे पेपर दिलेला आहे तो निश्चितपणाने तो त्या ठिकाणी आम्हाला त्याच्यामधून न्याय मिळेल, आमची जी गुणवत्ता आहे किंवा आमच्याकडे जे काही आम्ही पैसे खर्च करतोय, आम्ही वेळ आमचा त्याचा देतोय, आमचं आयुष्य आम्ही पणाला लावतोय आणि जर ती परीक्षा जर पेपर फुटीला जर त्या ठिकाणी होणार असेल तर मग आमच्या आयुष्याचं पुढं काय, हा जर प्रश्न त्या ठिकाणी विद्यार्थी विचारत असतील त्याच्यात चूक काय? आणि जर त्यांच्यावर हल्ला झाला तर हे विरोधकांचं कामच आहे की हे कोणी केला हे सांगणं त्या ठिकाणी सरकारचं कामच आहे। परंतु या ठिकाणी सरकार त्यांचं काम करायला तयार नाही, विरोधक त्यांचं काम करतायत, तर विरोधकांनाच म्हटलं जातंय की हे संसद चालू देत नाहीत। म्हणजे संसद जेव्हा चालू असते त्यावेळेस जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना बोलू दिलं जात नाही आणि ज्यावेळेस आता संसदेमध्ये उत्तर द्यायला जेव्हा तोंड नाही त्यावेळेस मात्र म्हणतात की विरोधक संसद चालू देत नाहीत। शेवटच्या दिवशी जे गृहमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की मी संसदेमध्ये यायला तयार आहे आणि मी उत्तर द्यायला तयार आहे, परंतु जे विरोधक आहेत ते संसद चालू देत नाहीत आणि त्या ठिकाणी मी सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे। हा जो मुद्दा आहे ना, हा देशातील लोकांनी समजावून घेतला पाहिजे। गृहमंत्री काय म्हणतात की सर्व प्रश्नांची उत्तरं मी द्यायला तयार आहे। त्यांनी हे नाही सांगितलं की पॅलेट गनचा वापर कोणी करायला लावला किंवा जे AK-47 कोणी वापरायला लावलं किंवा हे जे ऑर्डर दिलेली आहे एक प्रकारे अमानुष हल्ला करायचे मुलांवर पोलिसांनी आणि इतर जे गुंड आहेत त्यांनी, त्याचे मी पूर्ण उत्तर द्यायला तयार आहे हे ते बोलले नाही, फक्त म्हटले की मी पूर्ण प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे। तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस EVMचा मुद्दा, वोट चोरीचा मुद्दा हा संसदेमध्ये गाजत होता आणि वोट चोरीवर ज्यावेळेस त्या ठिकाणी संसदेमध्ये चर्चा करायचीच ठरलं त्यावेळेस जे विरोधी पक्षनेते आहेत राहुल गांधी त्यांनी हा मुद्दा लावून धरला की त्या ठिकाणी इलेक्शन कमिशन आहे हा वोट चोरी करतोय, SIRच्या माध्यमातून देशात वोट चोरी होतीये आणि ह्या ज्यावेळेस मुद्दे ह्याच्यावर तुम्ही उत्तर द्या त्यावेळेस ती चर्चा त्या ठिकाणी केली। परंतु ज्यावेळेस सरकारच्या उत्तर देण्याचा प्रयत्न आला त्यावेळेस मागच्या 60 वर्षात काय झालं, 70 वर्षात काय झालं, मग ह्या राज्यामध्ये काय झालं, मग त्या राज्यामध्ये काय झालं, मग इकडे काय झालं, मग तिकडे काय झालं, मग तिथं तुम्ही कसे जिंकला, मग इथं तुम्ही कसे जिंकला, मग आता जे इलेक्शन कमिशनवर काय आरोप लावताय, मग इलेक्शन कमिशनची काय चूक आहे, असले मुद्दे त्या ठिकाणी करण्यात आले। परंतु जे राहुल गांधींनी प्रश्न उभे केले होते की ह्याच्यामध्ये जे विदेशी नागरिकांची नावं कशी आली किंवा जे
त्याच्या ठिकाणी हे जी काही यादी आहे, जे घुसखोर तुम्ही ज्यांना म्हणताय त्यांची कोणती यादी आहे ती आम्हाला तुम्ही सांगा, किंवा हे जे लोकांना तुम्ही जे नावं कट करतायत ते कोणत्या अधिकारात करताय, हा जो SIR कोण करतंय, SIRला अधिकार कोणी दिला, हे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्याला मात्र किंवा इलेक्शन कमिशन त्याची इन्क्वायरी का करत नाही. इलेक्शन कमिशनवर जेव्हा आरोप लावले जातात किंवा 2-3 प्रेस कॉन्फरन्स राहुल गांधींनी घेतल्या आणि ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की इलेक्शन कमिशन याच्यामध्ये दोषी आहे, तर इलेक्शन कमिशनची एक प्रकारे त्यांनी पाठीराखण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही इलेक्शन कमिशनची पाठीराखण करत नाही, तर आम्ही जे ते प्रक्रिया राबवत आहेत त्याची पाठीराखण करतोय. मग 2014 पूर्वी पंतप्रधानांची भाषणं काढून तुम्ही ऐका, इलेक्शन कमिशनवर त्यांनी सुद्धा आरोप केले होते. त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की इलेक्शन कमिशन हा योग्य प्रकारे वागत नाही. आणि आता इलेक्शन कमिशन चांगला झालेला आहे आणि जर इलेक्शन कमिशन खरंच चांगला झालेला आहे तर तो स्वतंत्र आहे का, स्वायत्त आहे का, फक्त घटनेनुसार त्याला स्वायत्तता आहे, परंतु ज्या प्रकारची ते निवड केली जाते आणि ज्या प्रकारे उत्तरं दिले जात नाहीत आणि ज्या प्रकारे सरकार त्याच्या मागे एक प्रकारे खंबीरपणाने उभे असलेले दिसतंय आणि हे जे इलेक्शन कमिशनर आहेत ते विरोधकांना ज्या प्रकारे कचऱ्याप्रमाणे उडवतात किंवा ज्या प्रकारे ते उत्तर देत नाहीत त्याच्यानुसार ह्याची उत्तरं संसदेमध्ये मिळणं आवश्यक होतं, परंतु संसदेमध्ये त्या प्रश्नाला उत्तरं मिळाली नाहीत आणि गृहमंत्र्यांनी विषय भडकावण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर विरोधकांनी त्या ठिकाणी वॉकआउट केलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी ती चर्चेची जे मेन उत्तरं होती, प्रश्नांची उत्तरं ती त्या ठिकाणी झालीच नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी वेळेसुद्धा जेव्हा तुम्ही बघितलं असेल तर 10-15 दिवसापासून त्या ठिकाणी गोंधळ चालू होता आणि सरकारला हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू होता की हे जे काही ऑर्डर दिली कोणी ती आम्हाला सांगा, परंतु सरकारने त्यावर चर्चा करायला तयार नव्हतं. परंतु ज्यावेळेस झारखंडमध्ये आंदोलन झालं आणि झारखंडच्या आंदोलनानंतर मात्र सरकारला हा विषय मिळाला की त्या ठिकाणी सुद्धा लाठी हल्ला झालेला आहे, त्या ठिकाणी सुद्धा मुलांवर अत्याचार झालेला आहे, मग आता आम्ही चर्चा करायला तयार आहे. आणि हिची मोक्को जर तुम्ही बघितलं असेल, सरकार ज्यावेळेस शेवटच्या क्षणी तयार झालं त्याच्यामध्ये विरोधकांना याची पूर्ण गॅरंटी होती की या ठिकाणी आता ही जी चर्चा होणार आहे ती चर्चा ही झारखंडमध्ये आंदोलन कसं झालं किंवा एक वेगळ्या राज्यामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये कशा प्रकारे आंदोलनामध्ये हे हिंसाचार झाला किंवा कसं आंदोलनांना त्या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला, ह्याच गोष्टी झाल्या असत्या. आणि शेवटपर्यंत ऑर्डर कुणी दिली हा जो मुद्दा आहे हा बाजूला ठेवला असता किंवा तो शेवटी ठेवला असता. आणि ज्यावेळेस त्याचं उत्तर मिळालं नसतं तर काँग्रेसने ज्यावेळेस वोट चोरीच्या मुद्द्यावरून वॉकआउट केलं, त्याच प्रकारे पुन्हा एक वार काँग्रेसने या ठिकाणी किंवा जे विरोधी इंडिया अलायन्स आहे त्यांनी वॉकआउट केलं असतं आणि ह्याचं उत्तर मिळालं नसतं. ह्याची मात्र विरोधकांना पूर्ण कल्पना होती, म्हणून त्यांनी सांगितलं की चर्चा त्यावेळेस होईल ज्यावेळेस गृहमंत्री हे सांगतील की कुणी ऑर्डर दिली होती आणि त्यानंतर आपण चर्चा करू. परंतु गृहमंत्र्यांनी ते करणं टाळलं आणि म्हणून शेवटपर्यंत या प्रश्नाचं उत्तर आज देशाला मिळालेलं नाही की हा जो 20 जुलैला जो हल्ला पोलिसांनी अमानुष हल्ला विद्यार्थ्यांवर केला त्याच्या मागे नक्की कोण होतं, कोणाची ऑर्डर होती, हे आजपर्यंत देशाला समजलेलं नाही. आणि म्हणून देशाला हे समजणं महत्त्वाचं आहे असं तुम्हाला वाटत नाही का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.